नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे कृषी कन्या आणि आज मी आलेले आहे आमच्या घरासमोरील शेतामध्ये। ते पाठीमागे आमचं घर आहे आणि थेट मी शेतात आली आणि हा विळा आणलाय मी। तर कशासाठी? आमच्याकडे शेळ्या आहेत। तुमच्याकडे पण शेळ्या असतील ना तर व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। तर आमच्याकडे शेळ्या आहेत, तुम्हाला माहितीच असेल, हावंटी गेल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल ह्याला तुम्ही। तर आता शेळ्या आहेत, मग शेळ्यांसाठी चारा आणायला आली मी। चारा म्हणजे सुभाबळ, एक प्रकारचं झाड असतं। तर कसं आहे ना की सुभाबळ लावण्यासाठी, शेळ्यांसाठी जर लावायचे असेल ना तर एक साधा सोपा आणि उत्तम असा पर्याय सांगते तुम्हाला। आता इथं आम्ही लावली नाही बरं का, पहिले आमची झाडं होती तिकडं मोठी, तर त्याच्या बिया पडून इकडं खूप साऱ्या सुभाबळ आमच्या शेतामध्ये आलेले आहेत। ते पण अशा निम्म्यातून जणू काय आम्ही लावलेले आहेत। आता तुम्हाला गिनीगलामधून दिसत असेल थोडं थोडं आमचा लालबरा चाललाय शेतामध्ये, ते बघा। गाईंना वैरण आणण्यासाठी। तर हे आहे सुभाबळचं झाड, अशा प्रकारे असतं। आणि हे जे झाड आहे का ते जास्त असं उंच नाही येऊन द्यायचं, एकतर आपल्या खांद्या एवढं किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी हाईट ठेवायची, किंवा लईतले आपल्या खांदे किंवा डोक्यावर इतकं। आणि त्याला ना असं छाटणी करत राहायचं सारखं। त्याच्यामुळे काय होतं, खालून एकच अशी काटकी येते इथपर्यंत आणि त्याला वरती खूप साऱ्या मग फट्या फुटतात आणि जे आपल्या शेळ्यांसाठी ना चारा उत्तम तयार होतो। एक उंच अशी सुभाबळ येण्यापेक्षा ना हे सोपं असतं आणि काढायला देखील खूप सोपं जातं बरं का। तर चला मग आज दाखवते मी तुम्हाला आमच्या शेतातील सुभाबळीची झाडे। तर आता मी मगाशी तिथून व्हिडिओ काढत होते आणि इकडं असा दंड आहे, हा नळ आहे, कॅनल थोडक्यात। आणि इथं आता तुम्हाला दाखवते, बघू शकता सुभाबळ आहे, जिकडं तिकडं पाहू शकता तुम्ही, त्याचीच झाडे आहेत। आणि खरंच हे शेळ्यांसाठी ना खरंच खूप भारी आहे बरं का। आता इथं मी तुम्हाला एक झाड दाखवते, आता ह्याला बघू शकता तुम्ही, ह्याची हाईट इथपर्यंत ठेवली आम्ही, हे अजून वरती जाऊ शकते। असं छाटणी केली ना की त्याला भरपूर असं फांद्या येतात आणि मग त्या फांद्या आल्या ना मग एका झाडाला भरपूर चारा होतो आणि आपल्याला काढायला देखील सोपं जातं। जिकडे नजर जाईल तिकडे आमच्याकडे सगळी सुभाबळीची झाडं आहेत। आणि हे इथं असं वाटतं ना की त्याला बाग गार्डन आहे, आमचं थोडक्यात गार्डन आहे आणि आमचं गार्डन असल्यासारखं आहे। छान वाटते बरं का। तर चला मग आता आमच्या शेळ्यांना चारा न्यावा लागेल। बघा इकडे सगळी आमची बांधाच्या कडून सगळी सुभाबळीची झाडं आहेत। ए बंटी इकडे आहे, बंटीला वाटलं मी घरी गेली काय की। खूप म्हणजे खूप झाडं आहेत आणि तुम्ही पण जर तुमच्याकडे शेळ्या असतील किंवा जर तुमच्याकडे शेळ्या असतील तर तुम्ही पण अशी झाडे लावा आणि त्याची हाईट लेतली एवढी ठेवा। आता ह्याच्या फांद्या तुम्ही पाहू शकता त्या वरती गेलेल्या आहेत। आता हे छाटून इथपर्यंत येणार, चला दाखवते तुम्हाला। तर हे अशा प्रकारे सुभाबळ आहे आणि जी की मी अगदी सहज हाताने काढत आहे। शक्यतो विळ्याने छाटलं ना तर ते नंतर यायला ना खूप सोपं जातं, पण आता माझ्याकडे एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला हातानेच दाखवत आहे। अगदी सहजरित्या लगेच चारा उपलब्ध होतो। जर एखाद्या झाडाची जास्त हाईट झाली असेल तर तुम्ही त्याला तुम्हाला हवी तेवढ्या हाईटमध्ये कट करू शकता। हिरवाळ पडलेला आहे आणि सकाळचं वातावरण आहे। मी थेट चहा घेतला आणि थेट शेतात पोहोचले आमच्या शेळ्यांना चारा आणण्यासाठी आणि खरंच खूप भारी वाटतं। त्यासोबत आमचा बंटी आलाय, कुठे गेला। तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। हां, खूप खूप धन्यवाद, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।